कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू होणार। पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून आवाहन। विठ्ठल मंदिराला सुरक्षा रक्षक पुरवण्याचा 5,77,00,000चा कंत्राट बीव्हीजी ग्रुपला 1 जून पासून विठ्ठल मंदिराला बीव्हीजी ग्रुप सुरक्षा पुरवणार। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेंची माहिती। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला जामीन मंजूर। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी प्रकरणात दाखल केला होता गुन्हा। उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाची हजेरी। विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस। आज आणि उद्या 2 दिवस विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। नाशिकमध्ये सलग 6 दिवसांपासून पाऊस कोसळतोय। अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडते। काल दिवसभरात 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। आजही पावसाने हजेरी लावली आहे। नाशिक शहरात मुसळधार पावसाची हजेरी। मुंबई, नाका, गोविंदनगर परिसरात साचलं गुडघाभर पाणी। पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचं काम सुरू न झाल्यानं पाणी साचलंय, यामुळे नागरिक त्रस्त झाले। नाशिकच्या त्र्यंबक रोडवर पावसामुळे झाडं कोसळली। जीवितहानी झाली नसून 2 कार आणि एका रिक्षाचं मोठं नुकसान झालं। नंदुरबारमध्ये सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे पपई पिकाचं मोठं नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची आणि झाडांची पडझड। नंदुरबारमध्ये मंगळ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं। दुकानदारांचं मोठं नुकसान झालं। रायगडमध्ये अवकाळी पाऊस। खालापूर, कर्जत, खोपोली परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी। महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। मुसळधार पावसात पर्यटकांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला। सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह शहरात तुफान पाऊस। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। पंढरपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। मान्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता। बीडच्या मस्साजोगमध्ये शेतात सिंचन विहीर नसताना त्याचे पैसे उचलल्याचा प्रकार समोर आलाय। ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकापासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सगळ्यांनी हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे। रायगडच्या सुधागड तालुक्यातील परळीमधील ओसवाल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर तिच्या प्रियकराकडून कोयत्याने हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झालाय। तर तरुणीच्या मृत्यूनंतर तरुणाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्याने तरुणांनी गोंधळ घातला। रांजणगाव शणपुंजी पेट्रोल पंपावरील ही घटना आहे। धुळे शहरातील 100 फुटी रोडवर 2 गटात वाद झाला। एकावर गोळीबार झाला। शाहरुख शहा हा तरुण यात गंभीर जखमी झालाय, तर गोळीबार करणारा बिलाल नावाचा तरुण फरार आहे। हिंगोलीतून ताकतोडा गावाच्या दिशेने जाणाऱ्या बसची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड। अज्ञातांनी एका प्रवाशाला आणि वाहकाला मारहाण देखील केली। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे। वाशिम शहरातील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई। फेरीवाल्यांमुळे झालेल्या राड्यानंतर प्रशासनाला जाग। शांतता राखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू। रायगडच्या महाडमधील अवैध मटका व्यावसायिकाविरोधात एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न। वारंवार मागणी करून देखील अवैध धंदे बंद होत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल। नाशिकच्या मनमाडमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। 25 दुचाकींसह 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सोलापुरातील काळी मशीद ट्रस्टचा प्रहारवर खंडणी मागितल्याचा आरोप। संघटनेला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करण्यात येत असल्याची प्रहार संघटनेची प्रतिक्रिया। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांचं मुक्काम आंदोलन। खोटा पीक कापणी प्रयोग दाखवून खोटी आणेवारी लावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। सांगलीच्या पलूसमधील वसगडे गावातील शेतकरी जमिनीच्या मोबदल्यासाठी आक्रमक झालेत। मिरज पुणे रेल्वे मार्ग दुहेरीकरणात रेल्वेने बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। जळगावमध्ये अर्धसैनिक दलातील निवृत्त जवानांचं परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन।
शहिदाचा दर्जा मिळण्यासह विविध मागण्यांसाठी माजी सैनिक आक्रमक. साताऱ्यातील गांधी मैदानामध्ये बच्चू कडूंच्या उपस्थितीत विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी रक्तदान करून अनोखं आंदोलन केलं. यवतमाळच्या वणीमध्ये वेकोली अंतर्गत येणाऱ्या ओबी कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगार देण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलं आंदोलन. रायगडच्या पेण तालुक्यातील माळवाडीत नागरिकांचं रस्ता आणि पाण्यासाठी आंदोलन. प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांनी भोगावती नदीत आंदोलन केलं. गडचिरोलीत अवैध रेती तस्करी करणारे 15 ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेत. कारवाईमुळे अवैध रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. मद्दीकुंडाच्या गोंदावरी नदीपात्रात ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू होती. पंढरपूरच्या विशाल सलगरला प्रत्येक विषयात 35 गुण मिळालेत. ग्रामस्थांनी जंगी सत्कार केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.